मुख्यमंत्री महोदय, आपण स्वतः मला निरोप द्यायला अगत्याने हजर राहिलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतोय। आणि मला तोही दिवस आठवला आणि त्या दिवसाची आठवण मी तुम्हाला करून देणार आहे। पण काल एकूण जे काही विधिमंडळात घडलं ते बघितल्यानंतर तो दिवस मला का आठवलं ते सांगतो। कारण आपणच म्हणाला होतात ज्ञानेश्वरांचं भारूड, काट्याच्या आणीवर वसली तीन गावे, दोन ओसाड एक वसेची ना। आता त्या गावची पाटीलकी आपल्याकडे। आता ते आणीवरची तीन गावामध्ये एक गाव आणीवर गेलेलं आहे, बाकी गावांचं काय झालं हे त्या गावकऱ्यांना माहिती आहे। आणि साहजिकच आहे, ज्ञानेश्वरांची आठवण आल्यानंतर एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ज्ञानेश्वर महाराज कोणत्या शतकात होऊन गेले, 12व्या 13व्या। त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी रेड्याकडनं वेद म्हणून घेतले होते। आता त्यापासून आतापर्यंत आपण या शतकात आल्यानंतर स्वार्थासाठी रेडे कापले जातात। हा कोणता महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललेला आहे? आणि आपलं स्टेटमेंट मी कालच्या सभागृहातलं काळजीपूर्वक ऐकलं। नाशिकच्या बाबत जी आपण एक भूमिका घेतली त्याच्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतोय। आणि हे धन्यवाद देत असताना काल आपले एक सिने कलावंत आहेत अतुल कुलकर्णी, त्यांचं एक चांगलं वक्तव्य आहे की जे पकडले जातात ते भोंदू, पण जे पकडले जात नाहीत त्या महाराजांचं काय करायचं। मला असं वाटतं आपण सगळे एकत्र मिळून एक भूमिका घ्यायला पाहिजे आणि सगळ्या राजकारण्यांनी जर ठरवलं तर बुवा शक्तीपेक्षा युवा शक्तीला जास्त आपण ताकद दिली पाहिजे।